Hello students, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish. Dear students, I hope की तुम्ही वेल प्रिपरेशन करताय आणि आजचा आपला नेक्स्ट चॅप्टर असणार आहे जे की असणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या स्टुडंटला थोडी डिफिकल्टी असते बरं का. यातला प्रत्येक सेल मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलाय, ओके, आणि तो त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. सो ह्या ज्या व्हिडिओज आहेत ज्या तुम्ही बघतायत, काही स्टुडंट लेट बघणार असेल, पण जेव्हा तुम्ही बघणार आहात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तेच टॉपिक प्रिपेअर करायचे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, जे तुम्हाला मी ते लिस्ट करून दिली आहे. ओके, सो याचा मिनिंग असं पण नाही की सर आम्ही तुम्ही दिलेला सगळाच टॉपिक केला तर 100% मार्क्स मिळतील का, तर असं अजिबात नाहीये. लक्षात घ्या, मॅक्झिमम मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे, ज्या स्टुडंट आता ऍक्च्युली हे व्हिडिओज कोणासाठी महत्वाचे, ज्या स्टुडंटने आतापर्यंत खूप जास्त छान प्रिपरेशन केलेलं नाहीये. ओके, सो त्यांना जर आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे सब टॉपिक कव्हर करायचे. ओके, सो बघूया इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले कुठले कुठले टॉपिक मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतोय. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये हाऊ कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी इट गेट व्हॅरी विथ द कॉन्सन्ट्रेशन. आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज करतोय म्हणजे आपण त्यात एक्स्ट्रा सॉल्वंट ऍड करतोय, आपण डायल्यूट करतोय. डायल्युशन करतोय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते. कॉन्सन्ट्रेशन नुसार कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी कशी चेंज होते जे तुम्हाला आन्सर त्यांना डिक्रीज आणि इंक्रीजच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. सेकंड, स्टेट खोलर्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन अँड राईट द ऍप्लिकेशन ऑफ खोलर्स लॉ. देन एक्सप्लेन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl अँड aqueous NaCl. पुढचा टॉपिक आहे डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण बोलतोय नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट इक्वेशन वरती क्वेश्चन कसं असेल, राईट नर्स्ट इक्वेशन, एक्सप्लेन म्हणण्याच्या राईट द मिनिंग ऑफ ईच टर्म इन्व्हॉल्व इन इट, अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचे. सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली रेकमेंड केलेला टॉपिक मी हा असणार. ओके, मी तुम्हाला खूप शुअर सांगतोय की तुम्हाला या टॉपिक वरती एखादा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, जो तुम्हाला 2 to 3 मार्क्स प्रोव्हाइड करतोय. ओके, टॉपिक कसं असतो, तुम्हाला जे काही तुम्हाला एक इलेक्ट्रोड सिलेबस मध्ये दिलाय आणि काही सेल सिलेबस मध्ये दिले, त्यांचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे एक्झामला हाय प्रोबॅबिलिटी आहे विचारलं जाऊ शकतं. सो एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ SHE, दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा एक प्रकारचा इलेक्ट्रोड आहे, त्याच्या पुढचे सगळे सेल आहेत. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ड्राय सेल, ज्याला आपण लेकलांच सेल बोलतोय. सेम लीड स्टोरेज सेल आहे, निकेल कॅडमियम सेल आहे, H22 फ्युएल आहे. याच्यामध्ये मी मर्क्युरी नाही घेतला फक्त. ठीक आहे, सो हे जे सेल आहेत या प्रत्येकाचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं, ते तुम्हाला 2 to 3 मार्क्स मिळवून देतील. त्याच्यामध्ये यांच्या प्रत्येकाचे जे तुम्हाला बुकमध्ये ऍप्लिकेशन्स मिळतात, तुम्हाला ऍप्लिकेशन पण करून ठेवतो. फॉर एक्झाम्पल, राईट द ऍप्लिकेशन ऑफ H22 फ्युएल सेल. फॉर एक्झाम्पल, याच्या असेल व्हॉट आर डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ SHE साठी काय काय डिफिकल्टी आहे, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ SHE, अशा टाईपचे काही छोटे छोटे क्वेश्चन असतात जे तुम्हाला 1 मार्क नक्की मिळवून देतात. ठीक आहे, सो ओव्हरऑल 2-3 मार्काचा टॉपिक असतो हा. आणि थोडंसं कमी इम्पॉर्टंट असलेला टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल, नॉट इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. ओके ओके, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज चे ऍप्लिकेशन्स 2-3 ऍप्लिकेशन्स आहे जे तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ओके, न्यूमेरिकलच्या बाबतीत डोंट असं विचार करू नका की सर आम्हाला तुम्ही सगळेच न्यूमेरिकल करायला लावताय. लक्षात घ्या, CET पॉईंट ऑफ व्ह्यू, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर आपण कुठल्या न्यूमेरिकलला स्किप नाही करू शकत आहे. थोडंसं स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की न्यूमेरिकल्सचा कंटाळा करू नका. न्यूमेरिकल्स भरपूर मार्क मिळवून देतील. ओव्हरऑल तुम्ही बोर्डचा विचार केला प्लस CETचा विचार केला तर न्यूमेरिकल्सला इग्नोर करून चालणार नाही. तुम्ही जर फीजचा विचार केला तर फीजच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल आहे. CETचा विचार केला तर ऑलमोस्ट 50 क्वेश्चन्स पैकी 30 क्वेश्चन्स तुम्हाला न्यूमेरिकल सापडतील. सो न्यूमेरिकल इग्नोर करून तुम्ही स्कोअर कसं काय करू शकता. ठीक आहे, सो न्यूमेरिकल्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे न्यूमेरिकलचे नंबर्स मी तुम्हाला मेन्शन केले, ते तुम्हाला वेल प्रिपेअर करायचे, जे सॉल्डच आहे. सॉल्ड एक्झाम्पल 100% करा, तोच क्वेश्चन किंवा त्या टाईपचा सेम क्वेश्चन तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून विचारला जाईल. ठीक आहे, एवढे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला करायचे फ्रॉम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करून देईल. सो या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.